क्रिकेट टूर्नामेंट बेहतरीन टूर्नामेंट और इस टूर्नामेंट का ये अंतिम मुकाबला हम इस समय अंतिम कारवा में है। इस मैच के अंतिम मुकाबला बस अब से कुछ ही देर बाद शुरू होने जा रहा है। ये जो कारवा शुरू हुआ था 3 दिन पहले, तो इसका ये अंतिम पड़ाव है। अंतिम मुकाबला खिताबी भीड़ यहां पर शुरू होगी कुछ ही देर बाद। दोनों टीमें बिल्कुल तैयार है कांटेदार मुकाबला होने की यहां पर। हेलो प्रसन्न, इकडे इकडे रितेश गेंदबाजी का आगाज करेंगे डीएससी के एंड से। काफी मशहूर नामचीन रितेश। हेलो, इस टूर्नामेंट को भेंट देने के लिए हमारे बीच उपस्थित हमारे परम मित्र श्री मुकेश जायसवाल जी, इनका आगमन हुआ है। मैं कमिटी की वती से उनका यहाँ पर हार्दिक हार्दिक स्वागत करता हूँ। थँक्यू सो मच। आणि मेगा फिनालेच्या सामन्याला होते सुरुवात। पहिला बॉल घेऊन गोलंदाज तयार बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतील टीम L&T खोणी या संघाकडून रितेश पाटील। पाहूया रितेश पाटील कशा प्रकारची कामगिरी करेल। दोन्ही संघांना देऊया खूप साऱ्या शुभेच्छा विजयाच्या दृष्टिकोनातून। पहिला बॉल स्विच हिट अटेम्प्ट जरूर होता, मात्र पहिलाच बॉल डॉट आलाय। ज्याप्रमाणे अंबरनाथची ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते, त्यामुळे आपल्याला पुढील देखील भरपूर साऱ्या अशा स्पर्धा पाहायला मिळणार आहेत, ज्यापैकी 28 ते 30 मार्च 2025 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक 2025 दमदार आणि दिमागदार आयोजन आपल्याला पाहायला मिळेल, ज्याचं प्रथम पारितोषिक असेल रोख रक्कम 66,000 रुपये भव्य दिव्य आकर्षक चषक। द्वितीय पारितोषिक पाहायला मिळेल 33,000 रुपये भव्य दिव्य आकर्षक चषक। तृतीय पारितोषिक 22,000 रुपये भव्य दिव्य आकर्षक चषक। त्याचप्रमाणे उत्कृष्ट खेळाडूसाठी अर्थात मॅन ऑफ द सिरीज साठी 5,000 रुपये व 360 ची ब्रँडेड बॅट। त्यानंतर सर्वोत्कृष्ट फलंदाजासाठी 2,500 रुपये 360 ची ब्रँडेड शूज आणि उत्कृष्ट बॉलर साठी 2,500 रुपये 360 चे ब्रँडेड शूज पाहायला मिळतील। शुक्रवारी उल्हासनगरचा पोल, शनिवारी अंबरनाथ पोल आणि रविवारी ओपन पोल असेल। आणि अंबरनाथ उल्हासनगर पोल साठी 6,000 रुपये एंट्री आणि ओपन कॅटेगरी साठी 8,000 रुपयाची प्रवेश फी असेल। सर्वांना विनंती आहे, जर आपल्याला या स्पर्धेमध्ये प्रवेश घ्यायचा असेल तर आपण बुद्धा दास, सुमितजी दास, दीपकजी कोकाटे आणि भरतजी टपाल यांना संपर्क साधायचे ही आपल्याला नम्रतेची विनंती असेल। सामन्याला होती सुरुवात आणि अगदी जबरदस्त गोलंदाजी करत असताना रितेश पाटील व्हाईट बॉल एक्स्ट्रा फलकावरती ऍड। प्रवीणजी शर्मा साहेब जे व्यापारी संघटना अंबरनाथचे अध्यक्ष आहेत, त्यांचं आपण करूया या सायंकाळच्या सत्रामध्ये मनपूर्वक सहर्ष आणि हार्दिक हार्दिक असं स्वागत। रितेशचा हा बॉल देखील खरा पाहायला मिळतो। व्हाईट बॉल एक्स्ट्रा धाव फलकावरती ऍड आणि टीमची टोटल 4 या आकड्यावरती। बॉलचा विचार केला बॉल झाले 3। पहिला बॉल डॉट, दुसरा बॉल डॉट, तिसरा बॉल डबल, चौथा आणि पाचवा जो इलिगल बॉल ज्यावरती व्हाईट आणि व्हाईट आपल्याला पाहायला मिळतील। धावफलक आपल्याला अगदी पाहायला मिळतोय मैदानावरती 4 या आकड्यावरती 3 बॉलच्या समाप्तीनंतर। यावेळेस देखील व्हाईट बॉल एक्स्ट्रा धाव फलकावरती ऍड होईल आणि फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील, जाऊन पोहोचतील 5 या आकड्यावरती। सलगचे 3 बॉल तिन्ही व्हाईट रितेश पाटील यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल। आणि यावेळेस कव्हरच्या दिशेला फटका, जवाब बॉल सीमारेषा पलीकडे चौकार, 4 धावा।
संधी मॅगी 11 संघासाठी. जर ही स्पर्धा ते जिंकले तर भीमटोळ्याला जी स्पर्धा होणार आहे त्या स्पर्धेमध्ये एंट्री मोफत असेल मॅगी 11 संघाला. ही सुवर्ण संधी. ऑन साइडला फटका लाजवाब आहे. बॉलला पाठवून दिलंय स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये. डीप मध्ये फिल्डर असेल. सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न आणि बघता बघता मैदानावरती 2 धाबा कंप्लीट आहेत. धावफलक पुढे जाईल आणि फलकावरती धाबा 11 या आकड्यावरती पाहायला मिळतील. शेवटचा बॉल शिल्लक आहे. ओव्हर नंबर पहिलं मैदानावरती प्रगती पथावरती आणि पहिल्या षटकामध्ये जबरदस्त बॅटिंग करत असताना मॅगी 11 संघ स्वतः मॅगी त्यांच्या समवेत बॅटर मनीष कुलेकर पांड्या आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेस स्ट्रोक जबरदस्त. बॉलला पाठवून दिले सीमारेषा पलीकडे आलेला अजून एक दमदार बॉलिंग ट्रॅक वरती मात्रे पाड्याचा एक जबरदस्त खेळाडू म्हणून ज्यांची ओळख असे योगेश मात्रे स्पीड गन मैदानावरती पाहायला मिळतील. पहिलाच बॉल वाईड असेल. अवांतरची धाव फलकावरती. या टीमची टोटल धाबा फलकावर आपल्याला पाहायला मिळेल जाऊन पोहोचेल 16 या आकड्यावर. 16 ऑन द बोर्ड. 16 धावा फलकावरती आहेत. स्पीड गन म्हणून ज्यांची ओळख आहे मात्रे पाड्याचा बुग्या अर्थात योगेश याच्या नावावरती एक मला वाटतं 4 व्हीलर देखील आहे. यावेळेस मिळेल फक्त आणि फक्त सिंगल. धावफलक पुन्हा एकदा पुढे सरकेल आणि धावसंख्या 17 या आकड्यावरती. या षटकाचं विवरण बघील मी तर या षटकामध्ये बुग्याच्या खांद्यावरती जबाबदारी आहे. वेगाचा बेताज बादशाह म्हणून बुग्याची ओळख आहे योगेश मात्रे. मात्रे पाड्याचा जबरदस्त असा खेळाडू. शिरतील क्रिकेट संघ मात्रेपाडा या संघाचा हुकमी एक्का म्हणून त्याची ओळख आहे. आदर्श चषकामध्ये मालिकावीरची त्याच्याकडे कार देखील आहे असा खेळाडू योगेश मात्रे बुग्या. बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला मिळेल. जेन्युइन ऑलराऊंडर आहे. यावेळी चांगला स्ट्रोक अलॉंग द कार्पेट चेंडू चाललाय मिड विकेट क्षेत्रामध्ये. मिळेल सिंगल. एका धावेने फलक पुढे जाईल आणि फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील 18 या आकड्यावरती. बॉलचं विवरण पाहिलं तर आतापर्यंत चेंडू झालेत या षटकामधील 2. 4 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. मेगा फिनालेची मॅच आणि मेगा फिनालेच्या मॅच मध्ये कुठला संघ चांगल्या प्रकारची कामगिरी करेल. यावेळेस स्ट्रोक जबरदस्त पाहायला मिळतोय. डीप मध्ये फिल्डर कॅचची संधी. कॅच झाली कंप्लीट आणि धक्का क्रमांक थँक्यू सो मच डीजे. फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील ज्या मात्र आहेत 18.
आणि पहिला धक्का बसतोय. न्यू बॅटर मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतील मॅगी 11 संघाकडून संकेत मोरे. संकेत मोरे देखील फार मोठं नाव आहे ह्या टीम कडे. रोहित आचार्य सारखा एक नामवंत नामचीन खेळाडू देखील आहे. लॉंग ऑनच्या दिशेला फटका लाजवाब आहे. मिळेल सिंगल. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न असेल आणि मैदानावरती बघता बघता कंप्लीट झाल्या धावा 2 आणि 2 धावांच्या साथीने धावफलक पुढे जाईल 20 या आकड्यावरती. चेंडूचा विचार केला तर आतापर्यंत चेंडू झालेले आहेत ते म्हणजेच 4. 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 10 बॉल मध्ये 20 धावा. एक मी म्हणेल ठीक आहे 50-50. फक्त दिशा दाखवली मिड विकेट क्षेत्रामध्ये. एक धाव जी कंप्लीट होईल आणि एका धावेने धावफलक पुढे जाईल. फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील ज्या मात्र 21 या आकड्यावर 5 बॉलचा खेळ झालाय. मात्रेपाडा एक्सप्रेस बुग्या उर्फ योगेश आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतील. स्पीड गन बुलेट ट्रेन ज्यावेळेस पळते त्यावेळेस समोर कोणी आला त्याचे चिथडे उडतात. अगदी त्याचप्रमाणे ही देखील बुलेट ट्रेन आहे जी जबरदस्त गोलंदाजी करते. योगेश मात्रे. खोलडप्याचा बॉल फटका लाजवाब. बॉलला पाठवून दिलाय. सूरज दुधकर मॅन फ्रॉम वसार. तिसऱ्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतील व्हाईट बॉल. एक्स्ट्रा धाव फलकावरती या टीमची टोटल धाव फलकावर आपल्याला पुढे सरसावत असताना पाहायला मिळेल. 46 ऑन द बोर्ड. 46 धावा. 26 ओके 26. ऑन द बोर्ड आणि अगदी देखील हा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. सुरेख रीतीने हँडल केलाय. डॉट बॉल. व्हाईट बॉल नंतर हा डॉट. 27 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. ऑन साइडला फटका लाजवाब पाहायला मिळतोय. चेंडू स्लॉट मध्ये होता. डिपॉझिट केले पार्किंग प्लॉट मध्ये. It's used and out of the park. षटकार. ऑन साइडला मोठा फटका मारायचा प्रयत्न पुन्हा एकदा जरूर होता. अक्रॉस द लाईन जरूर मात्र मिळेल फक्त आणि फक्त इथे सिंगल आणि धावफलक आपल्याला 33 या आकड्यावरती पाहायला मिळेल. चेंडू देखील 3 झाले. 3 चेंडूंचा खेळ अजून देखील शिल्लक आपल्याला पाहायला मिळतोय. या षटकाचं विवरण पाहिलं तर या षटकामध्ये आपण पाहू शकतो जबरदस्त मैदानावरती बॅटिंग आणि बॉलिंग देखील पाहायला मिळाली. बॅटिंगचं कौतुक करेल ज्या प्रकारची बॅटिंग संकेत मोरे करतायत कौतुकास्पद आहे. खोलडप्याचा बॉल होता सूरज यांच्या माध्यमातून. वेगवान बॉल. प्रचंड वेग होता आणि अशा रीतीने डॉट बॉलची होत असताना समाप्ती. फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात. स्थिर आहेत. स्थगित आहेत. थोड्याच वेळामध्ये मान्यवरांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळेल. माजी नगराध्यक्ष अरविंदजी वाळेकर साहेब, धर्मरक्षक अंबरनाथ शहर प्रमुख शिवसेना आणि माजी नगराध्यक्ष उर्फ सर्वांचे लाडके अण्णा साहेब अरविंदजी वाळेकर साहेबांची उपस्थिती आपल्याला थोड्याच वेळामध्ये पाहायला मिळेल, ज्यांची प्रमुख उपस्थिती या स्पर्धेसाठी फार मोलाची आहे.
यावेळेस व्हाईट बॉल एक्स्ट्रा धाव फलकावरती ऍड होईल आणि धावसंख्या 35 या आकड्यावरती आपण पाहू शकतो. 35 ऑन द बोर्ड. 35 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस फटका लाजवाब जरूर आहे. डीप मध्ये प्रितेश पाटील फलंदाज. विकेटचं पतन झालेलं आहे. चेंडूंचा खेळ बाकी एक. या टुर्नामेंटला भेट देण्यासाठी किसन बाळा गायकर यांचं आगमन झालेलं आहे. जावसई गावचे कार्यसम्राट बाळा गायकर साहेब मी विनंती करेल की त्यांनी मंचावरती आसनस्थ व्हायचंय. तसेच ऑर्डनन्स फॅक्टरी अंबरनाथचे अहमद साहेब पण इथे उपस्थित आहेत. त्यांचाही मंचावर स्वागत. विजयासाठी 36 धावांची आवश्यकता असेल 3 षटकांमध्ये. 3 षटक म्हटलं तर 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये तुम्हाला 4 ते 5 बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर फेकावेच लागतील. त्यासाठी कुठला खेळाडू कशा प्रकारची कामगिरी करेल हे पाहणं तितकंच महत्वाचं राहणार आहे. हे मॅच जबरदस्त रंगतीये याती मात्र शंका नाही. दोन्ही खेळाडू मैदानावरती जे उतरतील त्यांना आता चांगल्या प्रकारची कामगिरी करावी लागेल. अंबरनाथ चषकाचं भव्य दिव्य आयोजन अजय फाउंडेशन अंबरनाथ जावसई गाव आयोजित अंबरनाथ ट्रॉफी अंबरनाथ चषक 2025 पर्व क्रमांक 3 आणि 3ऱ्या पर्वातील 3रा दिवस आणि मेगा फिनालेची मॅच RS11 वर्सेस मॅगी 11 जी मात्र आपल्याला मॅगी 11 वर्सेस LNT खुणी अशी आपल्याला पाहायला मिळते. RS11 वर्सेस LNT खुणी मध्ये मॅच झाली आणि LNT खुणी हा संघ पुढे आला. आता मॅगी 11 वर्सेस LNT खुणी अशी आपल्याला मॅच पाहायला मिळेल. अमोल आणि सागर ही जोडी आपल्याला मैदानावरती पाहायला मिळेल. दोन्ही खेळाडूंकडे चांगला फॉर्म आहे. दमदार पॉवर हिटर म्हणून त्यांची देखील ओळख आहे. मात्र एकच संघ जिंकेल तो संघ असेल कुठला येणारी वेळ तुम्हाला मला नक्की सांगून जाईल की कुठला संघ असेल मेगा फिनालेचा चॅम्पियन संघ. रोहित आचार्यच्या खांद्यावरती फार मोठी जबाबदारी असेल संघाला इथून विजयाच्या समीप नेण्याची. रोहित आचार्यचं हे षटक फार महत्वाचं आहे. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये रोहित आचार्य कशा प्रकारची कामगिरी करतील हे पाहणं तितकंच महत्वाचं राहणार आहे.
डीप मध्ये मिड विकेट, डीप मध्ये लॉंग ऑन एक खेळाडू, मिड ऑफ मध्ये शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, शॉर्ट पॉइंट, शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये फिल्डर, डीप मध्ये मिड विकेट, डीप मध्ये लॉंग ऑन, मिड ऑफ इनसाइड द सर्कल आपल्याला पाहायला मिळेल. सामन्याला होती सुरुवात. दोन्ही संघांना देऊया खूप साऱ्या शुभेच्छा विजयाच्या दृष्टिकोनातून. विश यू ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. रोहित आचार्य बॉलिंग ट्रॅक वर. पहिला बॉल फुल टॉस होता, व्ही शेप मध्ये वळवलाय. डीप मध्ये फिल्डर असेल, सिंगल कंप्लीट होईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील मैदानावरती असेल आणि बघता बघता मैदानावरती 2 धावा कंप्लीट होतील. धावफलक आपल्याला पाहायला मिळेल, जे मात्र 2 आकड्यावरती स्कोर कार्ड ओपन झालेला आहे. 36 धावेंचं पाठलाग, 36 टार्गेट आणि टार्गेटला चेस करत असताना थोडी प्रमाणामध्ये दमछाक नक्कीच होईल, यातही मात्र शंका नाहीये, कारण मॅग 11 एक जबरदस्त संघ आहे. दुसरीकडे जर पाहिलं गेलं तर एल&टी खोणी संघाने जबरदस्त कामगिरी आतापर्यंत केली आहे. आदरणीय विकासदादा ठोंबरे साहेबांचा संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस स्ट्रोक जबरदस्त आहे, विषय मध्ये लॉफ केलाय, लॉंग ऑफच्या दिशेला बॉल निघून चाललाय, बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. डीजे फलकावरती धावा आम्हाला आमचे स्कोर कळवतील. जाऊन पोहोचलेत 7 ऑन द बोर्ड. पुन्हा एकदा स्ट्रोक जबरदस्त पाहायला मिळतोय. डीप मध्ये फिल्डर असतील, लॉंग ऑन क्षेत्रामध्ये एकदम कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धावा सहज रीतीने होत असताना कंप्लीट. धावफलक पुढे जाईल आणि फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील 9 आकड्यावरती. 9 ऑन द बोर्ड, 9 धावा या धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस फक्त दिशा दाखवली आहे. थर्डमॅन क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय, मिळेल सिंगल आणि सिंगलच्या साथीने धावफलक आपल्याला पाहायला मिळेल. जाऊन पोहोचेल 10 या आकड्यावरती. चेंडूचा विचार केला तर पहिल्या बॉलवरती डबल, त्यानंतर सिंगल, त्यानंतर चौकार, त्यानंतर डबल, त्यानंतर सिंगल. 5 बॉल झाले, 10 धावा फलकावरती ऍड झालेल्या आहेत. 26 धाव्यांची आवश्यकता अजून देखील. 13 बॉल आणि 26 धावा असं समीकरण. ऑन साइडला फटका, लाच जवाब. मिड विकेटला क्लिअर करत बॉल सीमारेषा पलीकडे, षटकार. आवश्यकता. आमचे तन्मय दादांनी भरपूर मेहनत या संपूर्ण स्पर्धेसाठी केली आहे. सकाळच्या सत्रामध्ये सर्वात लवकर ते येतात, रात्रीच्या सत्रामध्ये सर्वात लेट ते जातात. मला आठवतंय मागच्या वर्षी तन्मय दादाची वेडिंग अॅनिव्हर्सरी होती. वेडिंग अॅनिव्हर्सरीला तो दादा लेट गेला. इतका प्रेम आहे त्याचा या स्पर्धेवरती, तर कौतुक आहे आमच्या तन्मय दादाचं. यावेळेस स्ट्रोक जबरदस्त, बॉल सीमारेषा पलीकडे, अजून एक दमदार धीमा. फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील पुढे सरसवत असताना. आता 11 बॉल 14 धाब्यांची आवश्यकता, 22 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. विजयासाठी 11 बॉल 14 धाब्यांची आवश्यकता. काय बॅटिंग मैदानावरती होती या. कडे सागर, दुसरीकडे अमोल. वर्ल्डकपचा बॉल जरूर होता थर्डमॅनच्या क्षेत्रामध्ये. 1 धावची कंप्लीट होईल आणि धावफलक आपल्याला पुढे सरसवत असताना पाहायला मिळेल. फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील 23-23. 10 बॉल 13 धाव्यांची आवश्यकता. हे विजयाचं समीकरण आपल्याला पाहायला मिळत आहे. 10 बॉल 13 असं समीकरण अगदी आपण पाहू शकतो. कोरडाप्याचा बॉल कव्हरच्या दिशेला, फटका, लाजवाब. बॉल सीमा पार, चौकार.
डीजे इकडे बघा ना. सुस्वागतम, शुभ स्वागतम, अथ स्वागतम. याच दरम्यान आपल्या सर्वांचे लाडके कार्यकुशल कार्यसम्राट युवा नगरसेवक आहेत. जनसामान्यांमधला नगरसेवक म्हणून त्यांची ओळख आहे आणि जबरदस्त व्यक्तिमत्व, मनमिळाव व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख आहे. कार्यकुशल कार्यसम्राट नगरसेवक साहेबांचं करूया आपण मनपूर्वक सहर्ष आणि हार्दिक हार्दिक असं स्वागत. सिंगल कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल आणि बघता बघता मैदानावरती कंप्लीट झाल्या धावा 2. धावफलक आपल्याला पाहायला मिळेल, जाऊन पोहोचेल 30 या आकड्यावरती, म्हणजे 6 धावेंची फक्त आणि फक्त आवश्यकता आहे. 7 बॉल 6 धावेंची आवश्यकता आपल्याला फलकावरती पाहायला मिळेल. फक्त दिशा दाखवली आहे. बॉलर बॉलच्या मागे मिळेल सिंगल आणि अशा रीतीने षटक क्रमांक दुसऱ्या मैदानावरती समाप्त. धावफलक 31 या आकड्यावरती, म्हणजे विजयाचं समीकरण अगदी आपल्याला पाहायला मिळेल, सोपं झालेलं आहे. 6 बॉल 5 धावेंची आवश्यकता आपल्याला पाहायला मिळेल. 6 चेंडूंमध्ये 5 धावा असं समीकरण. यावेळेस आडव्या पट्ट्याने फटका लाज जवाब आहे. मिळेल ती फक्त आणि फक्त सिंगल. फलकावरती धावा पाहायला मिळतील, पुढे सरसावतील. 32 या आकड्यावरती 5 बॉल आणि 4 धावेंची आवश्यकता पाहायला मिळेल. 5 बॉल 4 धावा असं समीकरण आपल्याला पाहायला मिळतोय. 5 बॉल मध्ये 4 धावा चेज होतील की डिफेंड होतील, हा मोठा प्रश्न मैदानावरती उपस्थित झालाय. पाटील सरांचा जबरदस्त समालोचन संपूर्ण दिवसामध्ये आपल्याला ऐकायला मिळालं, त्यांचं आपण विशेष कौतुक करूया. ऑन साइडला मोठा फटका मारायचा प्रयत्न पंचांकडे दात मागितली जाते, मात्र आलाय डॉट. 4 बॉल 4, 32. 32 धावा फलकावरती 36 बनवायचे आहेत, म्हणजे 4 धावेंची आवश्यकता असेल 4 बॉल मध्ये. डॉट बॉल जरूर आलाय. आता 3 चेंडू आणि 4 धावेंची आवश्यकता. 2 निर्धाव चेंडू हाताळले गेलेत. तीन बॉल आणि 4 धावेंची आवश्यकता, हे विजयाचं समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. तीन चेंडू 4 धावा कोण जिंकेल हे पाहणं तितकंच महत्वाचं राहणार आहे. यावेळेस स्ट्रोक जबरदस्त डीप मध्ये फिल्डर कॅचची संधी. कॅच झाली कंप्लीट. आता समीकरण 2 बॉल. स्वागतम. याच दरम्यान विकासांचे महामेरू म्हणून ज्यांची ओळख आहे, आपल्या सर्वांचे लाडके दमदार कार्यकुशल कार्य सम्राट नगरसेवक साहेब निखिल दादा वाळेकर साहेबांची उपस्थिती आपल्या सर्वांना पाहायला मिळते. त्यांचं करूया मनपूर्वक सहर्ष आणि हार्दिक हार्दिक असं स्वागत. सुस्वागतम, शुभ स्वागतम, अथ स्वागतम. आपल्या सर्वांना पाहायला मिळतात आपल्या सर्वांचे लाडके निखिल दादा वाळेकर साहेब, त्यांची उपस्थिती, त्यांचं सहर्ष स्वागत मैदानावरती.
चेअर्स ठेवले आहेत, आपण तिथे येऊन बसायचंय. टीम LNT खोनी आणि मॅग 11 दोनही संघांचे हार्दिक अभिनंदन. थोड्याच वेळात बक्षीस